मा जिजाऊची इच्छा म्हणजे स्वराज्य स्थापित केलं आणि स्वराज्य स्थापित करत असताना या मराठ्यांनी या स्वराज्यामध्ये जगावं याच्याकरता प्रयत्न करणारा राजा म्हणजे आपण सगळेजण ज्याच्याकडे पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलेलं रत्न 1657 ला ज्यांचा जन्म झाला आणि 1689 ला ज्यांचं मृत्यू झालं. केवळ आणि केवळ 32 वर्षामध्ये जो अखिल भारताला, हिंदुस्थानाला किंवा जगाला मानानं या ताट मानेनं जगाताई अशी मराठ्यांची छाती निर्भीड करणारा राजा म्हणून छत्रपती शंभू महाराजांकडे पाहिलं. ऐका, गावाच्या वतीनं ही कृतज्ञता व्यक्त केली जाते. बलिदान मास म्हणजे काय? तर बलिदान मासाच्या निमित्ताने 1 महिन्याच्या निमित्ताने आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. काय कृतज्ञता बरं? ज्या राजानं आम्हाला या समाजात उंच मानेनं, ताट मानेनं जगता यावं याच्या करता आपल्या मृत्यूची सुद्धा झुंज द्यावी, ज्याच्या करता तो झगडला, ज्याच्या करता त्यानं अहोरात्र मेहनत घेतली, संकट झेलली, परिणामी दुःख सुद्धा भोगलं. केवळ आणि केवळ 40 दिवस त्या यातना भोगल्या. पण 40 दिवसामध्ये कधीही सांगितलं नाही. औरंगजेबाचं 40 दिवसामध्ये रोजचं वाक्य होतं की मुसलमान धर्मियांचा स्वीकार करेल, अल्लाहचा नमाज पडेल. एवढं जरी वाक्य बोलला तरी आमच्या करता पुष्कळ आहे. पण शंभू राजांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही मान झुकवली नाही. शंभू राजांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुखातून शब्द काढले नाही. शंभू राजाने शेवटच्या श्वासापर्यंत ही नजर झुकवली नाही. त्याच्या करता जगला त्या राजाचं नाव होतं छत्रपती शंभू महाराज. जवळ जवळ ज्यावेळेला राजाचं जगणं झालं 14 मे 1657 ते 11 मार्च 1689 च्या काळात हा कार्यकाळ केवळ 32 वर्ष जगले. पण 32 वर्ष जगत असताना आमच्या सारख्या समाजाला किंवा मराठ्यांना ताटमाळेनं कसं जगावं सांगू पुढं. औरंगजेबानं जवळजवळ 9 वर्ष प्रयत्न केले त्या शंभू राजांना पराभूत करण्याकरता. 9 वर्ष प्रयत्न केले पण 9 वर्षामध्ये सापडलं नाही. 9 वर्षामध्ये अनेक गडकोट किल्ले काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण एकच अडचण होती, ज्यांचं नाव होतं छत्रपती शंभू राजे. प्रयत्न भरपूर केले माहिती. पण सांगू, अकबर आणि शंभू महाराज यांचे अतिशय जवळचे मित्र. अकबर म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, जवळचे संबंध आहे. अकबराला सांगू कारण अकबराचे आणि स्वतःच्या पित्याचे म्हणजे औरंगजेबाचे बऱ्याच वेळेला पटत नव्हते. काही काही गोष्टींवर फटके पडायचे. याचाच फायदा घेऊन शंभू राजाने प्रयत्न केला की याला गोवळकोंड्याला घेऊन जावं. कर्नाटकेच्या दिशेला गेला तर गोवळकोंडा नावाचा प्रदेश आहे, त्या गोवळकोंड्याला घेऊन जावं आणि अकबराला तिकडे अडकावं. पण त्याच्या उलट झालं. गोवळकोंड्यामध्ये गेल्यानंतर छत्रपती शंभू राजाला तिथं अडकवलं. कुणी? औरंगजेबा. मग ज्या वेळेला अकबराची आणि शंभू राजांची गाठभेट झाली त्यावेळेला शंभू राजांनी सांगितलं अकबराला की जर मला इथून निष्ठाच आहे तर बापाच्या विरोधात तुम्हाला थोडीशी माझ्या बाजूने थोडीशी लढाई तुम्हाला जिंकावी लागेल. त्या अकबरानं होकार दिले. मैत्रीपूर्ण झाला तो आणि अकबरानं होकार दिला. काय करावं म्हणजे मला तुम्हाला इथून निसटता येईल. तेव्हा शंभू राजाने सांगितलं तुम्हाला इथून निघायचं आहे. आपला राजापूर आहे, राजापूरच्या बंदरामध्ये बसायचंय. त्या बोटीमध्ये बसल्यानंतर इराण पर्यंत जायचं आहे आणि इराणला गेल्यानंतर तिथल्या इराणच्या राजाकडून तुम्हाला 70,000 सैनिक पुरेसे मिळेल आणि त्याच्या अनुषंगानं दिल्लीवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. तिथं गुलामगिरीमध्ये वाढणारा माझा समाज आहे त्याला मुक्त करायचं आणि दिल्लीवरती तुम्हाला राज्य करायचंय. अकबर निघाला पण इराण राजापूर बंदरापासून पुढे निघता निघता त्याचं जहाज बदललं आणि ते इराणकडे न जाता मस्कतकडे जहाज पुढे गेलं आणि मस्कतला पोहोचल्यानंतर इकडं गोवळकोंड्यापासून ज्या वेळेला औरंगजेब तिथे आहे त्या औरंगजेबाला तिथून निघता येणार. पण मुलगा माझा मस्कतला पोहोचलाय याचा अर्थ त्याच्या जीवाला भीती आहे. त्यानं तिथून निघाला आणि दिल्लीकडे आगेकूच केला औरंगजेबानं. आणि जसा औरंगजेब निघाला आपल्या मुठभर मावळ्यांच्या सहित त्या मावळ्यांवरती गोवळकोंड्याला छत्रपती शंभू राजानं आक्रमण केलं आणि गोवळकोंड्यातून शंभू राजे निघाले. निघता निघता प्रवास करता करता कोकण गाठलं आणि कोकणामध्ये संमेश्वराला जाऊन थांबले. संमेश्वराच्या त्या वाड्याला
सरदेसाई वाडा म्हणून तिथं आजही येतात संगमेश्वराला. त्या सरदेसाई वाड्याला त्या यौवनाने घेरलं आणि त्या औरंगजेबाला बातमी कळाली की छत्रपती शंभू राजांना त्यानं पकडलेलं आहे. मुकंबर खान म्हणून एक औरंगजेबाचा अतिशय लढाऊ आणि जवळचा सैनिक म्हणून होता औरंगजेबाच्या जवळचा. दोघांना पकडलं. एकाचं नाव कवी कलश आणि दुसऱ्याचं नाव होतं छत्रपती शंभू राजे. पकडलं. पकडल्यानंतर तिथं ठेवलं नाही. तिथून जवळजवळ 350 किलोमीटर वरती बहादूरगड आहे. त्याला आताच नाव धर्मवीरगड म्हणून दिले आहे. त्या बहादूरगडावरती छत्रपती शंभू राजाला नेण्यात आलं. बरं, जिथं संगमेश्वराला पकडलं तिथं मारहाण झालीच झाली. नुसती मारहाण झाली नाही तर बेशुद्ध अवस्थेमध्ये माझ्या छत्रपती शंभू राजांना पोहोचवलं गेलं आणि उंटावरती लादण्यात आलं. आणि उंटावरती लादता लादता छत्रपती शंभू राजांना संगमेश्वराहून रात्रीच्या प्रहराला त्यांनी प्रवास चालू केला. कारण दिवसाला जर शंभू राजांना ओळखलं जात आहे तर हे मराठे आम्हाला त्या बहादूरगडापर्यंत पोहोचू देत नाही याची जाणीव यौवनाला होती. रात्रीच्या प्रहरामध्ये प्रवास करायचा, दिवसाची विश्रांती थांबवायची, रात्रीचा प्रवास करायचा. 350 किलोमीटरचा प्रवास साधारणतः 7.5 दिवसामध्ये पार केला. बहादूर गडावरती हे सगळेजण पोहोचले आणि बहादूर गडावरती त्या सुळावरती थांबवलं आणि त्या सुळावरती बांधल्यानंतर कोणी येतंय शंभू राजांवरती आक्रमण करतंय, कोणी येतंय शंभू राजांवरती हल्ला करतंय, कोणी येतंय या अंगावरती ब्लेड मारल्या जात आहेत, कोणी येतंय हाताचे नख कापले जात आहेत. तिथल्या एका सैनिकानं येऊन त्या औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर, ज्याची तुम्ही इच्छा व्यक्त करत होतात त्याला आम्ही पकडले. आनंद निर्माण झाला आणि त्या अल्लाहकडे पाहून म्हणायला लागले, अल्लाह रहमतुल्लाह मेहरबान, अरे तू जोपर्यंत होता तोपर्यंत संभाळ सापडत नव्हता, आज माझ्या पायाशी संभाळला. आनंद निर्माण केला. त्या अल्लाहचा आभार मानले त्या औरंगजेबाने आणि आदेश दिला. पहिला फतवा काढला. तो फतवा असा होता, त्याच्या डोळ्यातले बुबुळ बाहेर काढला. 9 वर्ष त्यानं मला झंझावलंय. 9 वर्ष माझ्या तावडीत तो सापडला नव्हता. आता सापडलाय तर त्याला जीवन सोडायचं नाही. साखळ दंडानं बांधा त्याला. ताप्या तेलाच्या सळया त्याच्या डोळ्यात घाला आणि त्या ताप्या सळया डोळ्यामध्ये घालून त्याची बुबुळ बाहेर काढला. पहिला फतवा काढला आणि त्या ताप्या सळया, लाल झालेल्या सळया छत्रपती शंभू राजांच्या डोळ्यामध्ये फोडण्यात आल्या आणि सर्व दिशा आवाज आला. त्यातला धूर निघायला लागला. अवस्थानी ठेच जरी लागली तरी आम्हाला भीती वाटते. साधं हाताला कापलं तरी आम्हाला सर्व दिशी होत आहे. ताप्या तेलाच्या सळया जवळच्या डोळ्यात जातात, डोळ्याची धूळ बाहेर काढण्यात येतात. तरी सुद्धा म्हटलं नाही की मी अल्लाहचा नमाज पढेन. झुकले नाही ते डोळे. आणि नंतर दुसरा फतवा काढला, त्याचे कान कापून काढा. दुसऱ्या फतव्यामध्ये शंभू राजाचे कान कापून काढले. तिसरा फतवा काढला, हाताची बोट छाटून टाका. हाताची बोट छाटली तरी सुद्धा हात पसरले नाहीत. चौथा फतवा काढला, पाया डोक्यापासून त्याचे पाय काढून टाका. पाय निकामी केले तरी सुद्धा झुकला नाही शंभू राजा. मग शेवटचा फतवा काढला आणि फतवा काढताना त्या औरंगजेबाने विचारलं मुकब्बर खानाला, अजूनपर्यंत काही बोलला की नाही, अजूनपर्यंत काही व्यक्त झाला की नाही. तेव्हा त्या मुकब्बर खानानं शब्द वापरले, अरे हे मराठे कुठल्या वंशाचे बनले, हे मराठे कुठल्या घराचे बनले, आतापर्यंत झुकला नाही, आतापर्यंत वाकला नाही, यांच्या रक्तामध्ये नेमकं काय भरलंय एक शब्द काढायला तयार नाही. तेव्हा त्या मुकब्बर खानाला औरंगजेबाला सांगता सांगता शेवटचा फतवा काढला. बोलत नाही ना तू, मुखातला शब्द काढत नाही ना, अल्लाहचा स्वीकार करत नाही ना, माझ्या रहमतुल्लाहचा स्वीकार करत नाही ना, त्याचे जुबान छाटून टाका, म्हणजे त्याची जीभ बाहेर काढा. तोंड बंद झाले शंभू राजांचं. 2 मावळे 2 बाजूने गेले. तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, उघडत नाही. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ऐसी जाप मराठ्याची. मुखातले जीव बाहेर काढत नाही. 2 बाजूला 2 सैनिक उभे आहेत. मुख उघडण्याचा प्रयत्न केला. या मस्तकावरती हाले मारण्यात आले, मस्तकावरती मारलं गेलं तरी सुद्धा मुख उघडत नाही. अरे कशाचे बनलेत मराठे, विचार करायला लागले. शेवटचा पर्याय नाक लावला. अरे नाक लावलं म्हणजे श्वास मोडला जाईल.
आणि श्वास सोडला ना तर श्वास राहिला तो उघडला जाईल आणि जसं तो उघडेल त्याच वेळेला जीव कलम करून टाका असा आदेश दिला. नाक दाबलं, हलवटी फुटली गेली, पोट वरती आलं आणि जसं त्यानं तोंड उघडलं कलम केली ती जीभ आणि ती जीभ सुद्धा तिथं पायाजवळ बसली आणि त्या हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता ती जीभ सुद्धा वेचून हलाल करून शंभूराजांना 40 दिवसाचा प्रवास एक नाही दोन नाही 40 दिवस अन्याय आणि अत्याचाराशी झगडत राहिलेला माझा राजा. सांगू पुढं ऐका मायवा माझ्या शंभूराजांना मारलं ना त्याच्या 9 वर्षानंतर औरंगजेबानं आपली प्रार्थना देवाजवळ केली आणि त्या देवाला सांगितलं ला अरे कुठल्या मातीचे बनले ते मला एवढी वर्ष झाली प्रत्येक गड काबीज करायला प्रयत्न करतोय एकही गड कळत नाही काय बनले याच्यामध्ये या मराठ्यांनी एवढी चिवट असणारी जात माझ्या वाट्याला प्राप्त झाली. सांगू कशा पुढे जाऊन सांगतो सगळं प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण शेवटपर्यंत दोन्ही हात त्याचे खाली गेले आणि त्यानं संदेश दिला आया था खाली जाऊंगा खाली कुछ नहीं मिलेगा मुझे निभाए. अल्लाहला सांगितलं त्याने अल्लाहला म्हणतोय की येताना खाली आलो जाताना काही माझ्या सोबत नाही जे दिलंय ते तुझ्या दरबारात अर्पण करतो. या मराठ्याने नाके नऊ केले पुढे नाव सांगतो ऐका त्यांना आपलं ज्यावेळेला बकर लिहिली त्या बकरीमध्ये आलेला उल्लेख आहे आणि बकरीमध्ये लिहित असताना त्यानं उल्लेख केलेला आहे ज्या ज्या वेळेला डोळे काढले ते डोळे त्याची उनकी आंख झुकी नहीं हमने सामने जब जब उसकी गर्दन कटाई दी गर्दन झुकी नहीं हमारे सामने उसके हाथ तो कलम किए हाथ तो फैलाए नहीं हमारे सामने उसके पैर कलम किए पैर घुटने नहीं देखे हमारे सामने. अरे जब उसकी जुबान कलम दी नहीं बोली वो जुबान हमारे सामने. या अल्लाहला सांगितलं अल्लाह अरे ज्याच्या करता तो झगडला ज्याच्या करता त्याचा जन्म झाला तो तुझ्या जवळ येतोय अरे सगळा सारवण कर आणि त्या राजाचा स्वीकार करू घे. अरे दुश्मनानं सुद्धा आमच्या राजाचं कौतुक करावं एवढा आमचा मोठा राजा. दुश्मनानं सुद्धा कौतुक करावं एवढा माझा राजा मोठा झाला. बलिदान दिवस म्हणून साजरा करतो. काय करावं या बलिदान दिवसामध्ये या 40 दिवसाचा प्रवास करत असताना आम्हाला काय करायचं आहे तर मुद्दाम शब्द वापरला कृतज्ञता व्यक्त करायची. शास्त्रामध्ये 2 शब्द सापडतात कृतज्ञ आणि कृतज्ञ. आम्हाला कृतज्ञ व्हायचं नाहीये आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची छत्रपती शंभूराजांच्या प्रती. का शंभू 40 दिवस त्यांना अन्याय सहन करून घेतले तुमच्या आणि माझ्या सुखी जीवनाकरता. त्याच्या पुढे जाऊन सांगू का आजही तुम्ही वडू बुद्रुकला तुळापुराला गेला त्या बहादूरगडापासून शेवटचा प्रवास त्या तुळापुराला वडू बुद्रुकला झाला. वडू बुद्रुकला गेल्यानंतर एक मधोमध चौक आहे त्या चौकामध्ये ज्यावेळेला बहादूरगडावरती अन्याय झाला त्या धर्मवीर गडावरती अन्याय झाला आणि तिथून पुढचा प्रवास चालू केला. त्या शंभू राजांचं इथून शिर कलाम केलं होतं ते शिर एका भाल्यावरती टोकलं रोवलं आणि संपूर्ण गावामध्ये त्याची धिंड काढण्यात आली. जाऊन कधीतरी तुळापुराला भेट देऊन या जाऊन कधीतरी वडू बुद्रुकला जाऊन या तिथं गेल्यानंतर तिथली माती आम्हाला सांगेल आमच्या हिताकरता शंभू राजांनी काय प्रयत्न केले. जाऊन या जास्त अंतर नाहीये. 3 लोकांचा संगम ही गर्दन उडवण्याकरता घेतला होता. एक भामा नदीचं एक भीमा नदीचं आणि इंद्रायणीचा संगम जिथं होतोय त्या तुळापुरावरती आळंदीपासून काय जास्त अंतर नाही 20 किलोमीटर वरती तुळापूर आहे. त्या 20 किलोमीटर वरती 3 नद्यांचा संगम होतो. एक येते भीमा दुसरी येते भामा आणि तिसरी जाते इंद्रायणी. ते संगम निवडलं आणि संगम निवडल्यानंतर तिथं शिर कलाम केला. बाकीच्या गोष्टी तिकडे केल्या बहादूरगडावरती पण शिराचं कलम केलं तो संगम होता. त्या संगमावरती गेलो तो अल्लाहला सुद्धा त्यानं प्रे केला की जर तो एवढा अन्यायावरती लढला तर त्याला सुद्धा ती सुखाची जागा मिळाली पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस काय करू शकतो या 40 दिवसामध्ये. आता बरेच दिवस उलटले प्रतिपदेपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत हा विधी आहे. म्हणजे या 40 दिवसामध्ये काय करायचंय नेमकं तर त्याग करायचा. काय त्याग करायचा जर शंभू राजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर त्याग करायचा. कुठला त्याग? जी गोष्ट मला आवडते ती या 40 दिवसामध्ये जवळ घेणार नाही. पहिला त्याग मग जेवणाच्या बाबतीतली असू
कपड्याच्या बाबतीतली असू द्या, राहणीमानाच्या बाबतीतली असू द्या, उपकरणांच्या बाबतीतली असू द्या, जी गोष्ट मला रोज अत्यंत प्रिय आहे ती गोष्ट या 40 दिवसामध्ये मी माझ्या जवळ घेणार नाही. कपडे असू द्या, काहीही असू द्या, हा पहिला त्याग. जी गोष्ट रोज मला खायला आवडते ते या 40 दिवसामध्ये ती गोष्ट माझ्यापासून मी परावृत्त करेन. ज्या गोष्टीमुळे माझं बोलणं रोज सुरू होतं, अभद्र शब्द माझ्या मुखातून निघतात, कमीत कमी 40 दिवसाकरता हे शब्द माझ्या मुखात नाही आले पाहिजे. कृतज्ञता व्यक्त. आणि चौथं सांगेन तुम्हाला, जो व्यसन मला आहे त्या व्यसनापासून या 40 दिवसाकरता स्वतःला मुक्त करावं. एवढं जरी बलिदान दिलं तरी सुद्धा कृतज्ञता व्यक्त होईल.